नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्गमूळ आणि घनमूळ, फक्त झिरो वाले. झिरो या टेक्निकचेच आपण बघणार आहोत, वर्गमूळ आणि घनमूळ. आपला जो कोर्स चालू आहे, आपण लेवल 7 मध्ये आहोत, शेवटच्या टप्प्यात आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपला कोर्स हा पूर्ण होतोय. तर आपण वर्ग कसे काढायचे हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहात. आपण त्या काही मागच्या व्हिडिओ मध्ये शिकला. जे माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा आहेत त्यांनी माझ्या आधीचे व्हिडिओ बघून घ्या. तर बघा, आपण जे वर्गमूळ बघणार आहोत, तर वर्गमूळ आणि घनमूळ. तर बघा, घन आणि वर्ग तुम्हाला पाठ पाहिजेत. 1 ते 10 पर्यंत किंमत कमी घन पाठ पाहिजेत आणि वर्गही पाठ पाहिजे. तर तुम्हाला हे वर्गमूळ आणि घनमूळ सहजतेनं लक्षात येईल. तर बघा, वर्गमूळ कसे काढायचे. तर बघा, वर्गमूळ कसे काढायचे. बघा, 25चे आता हे 2500 आहे, याचा वर्गमूळ काय काढायचा, कसा काढायचा. बघा, सोप्या टेक्निकने काढू आपण. एक आता हे 25 ही संख्या कोणती, हे शून्य आहे. याला आपण काय करू, 2 पार्ट्स करू याचे. बघा, 2 पार्ट्स केले. 2 शून्याचा 1 शून्य. बघा, 2 शून्याचा इथं आपण 1 शून्य घेतलेलं आहे. 2 शून्याची किती शून्य, 1 शून्य. आता ही 25 संख्या आहे. 25 हा कशाचा वर्गमूळ आहे. बघा, 8 वा 25 कशाचा वर्गमूळ 5 आहे. तर मग काय येते, 50. 2 शून्याचे 1 शून्य आणि 25 या संख्येचा वर्गमूळ काय आहे, 5. मग हिचं उत्तर काय आहे, 5. म्हणजेच उत्तर काय आलेले, 50. 5 चा वर्ग 25, म्हणून 25. 2 शून्याचे 1 शून्याचे आपण इथं स्टेप दिले आहे. त्याचप्रमाणे वर्गमूळ, घनमूळ म्हणजे शून्यवाल्या संख्येचा, हे तुम्हाला रिवाइज व्हावा म्हणून मी सांगितलं. घनमूळ कसं करायचं. बघा, 125 125 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1,25,000. याचा घनमूळ काय आहे, तर 50. कसा आला तर बघूया आपण. बघा, हे 3 शून्य, किती शून्य, हे 3 शून्याचे 1 शून्य. 3 शून्याचं किती आलं, 1 शून्य. बरोबर आहे. आपण घनमूळ काढलं 3 शून्याचे 1 शून्य, जसं आपण वर्गमूळ काढलं त्याचप्रमाणे. आणि हे कितीचा घन आहे, 125 संख्या कितीचा घन आहे, आठवा. तर 125 ही संख्या 5 चा घन आहे. मग इथं काय येईल, 5 चा घन आहे. मग 5 चा काय घन आहे, 125 5 चा घन आहे. म्हणून इथं काय येते, 25. आपण कट करूया. 5 चा घन आहे म्हणून इथं 5 आणि 0. 3 शून्याचे 1 शून्य आणि 5 चा घन, म्हणून इथं आपण 5. म्हणून 125 1,25,000चा घनमूळ काय आहे, तर 50 आहे. तर आपण हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेले 50. तर बघा, इथं उत्तर मिळालं. पण गणितामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस लागते. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला लक्षात येणार नाही. मी तुम्हाला काही प्रॅक्टिस देणार आहे, ती प्रॅक्टिस करायची आहे. 3600 याचा आपल्याला घनमूळ काढायचा आहे आणि याचाही आपल्याला घनमूळ काढायचा आहे, याचा वर्गमूळ काढायचा आहे आणि याचा घनमूळ काढायचा आहे. 216चा तुम्हाला लगेच तोंडी पण येऊ शकते याचा. आता बघा, आता तसाच 100चा 1000चा घन काढता येते आपल्याला, काढून बघायचा. 343चा घन काढायचा आहे. घनमूळ काढायचं. 343चा घनमूळ, ह्या संख्येचे घनमूळ काढायचे आणि वर्गमूळ काढायचा, ह्याचा वर्गमूळ काढायचा 4900चा. हे आपण करायचं आहे गणित. जर गणिताची प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला येईल, अन्यथा येणार नाही. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतात त्यांनी नोट्स घ्या. त्यामध्ये सर्व काही लिहिलं आहे. सगळ्या अशा स्टेप ह्या पद्धतीने लिहिलेले आहेत. बघा, मी दाखवतो त्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला सहजतेनं लक्षात येईल आणि हा कोर्स पूर्णपणे समजल. आणि गणिताची प्रॅक्टिस लागती. माझा जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तेव्हा वही पेन घेऊन सोबतच बसायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणि बघा, ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. या नंबरला मी तुम्हाला नोट्स देईल. फक्त 99 रुपये त्याची किंमत आहे. फोनपे स्कॅनरला मी टाकेल तुम्हाला मोबाईलला. आणि ज्यावेळेस तुम्ही मला 99 रुपीज म्हणजे 99 रुपये टाकले की तुम्हाला मी लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याच्या नोट्स मिळून देतील. बघा, माझ्या व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल
मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कारण की लाईक केल्यावर माझा विश्वास वाढतो, कारण की आपण मेहनत भरपूर घेत असतो व्हिडिओ बनवताना. शेअर करा, आपल्या मित्रांना याचा फायदा होऊ द्या. अत्यंत कमी ह्याच्यामध्ये आपण फ्रीमध्ये हा कोर्स शिकलेले आहेत, कारण की याचे बाहेर ऑफलाईन याचे भरपूर चार्जेस असतात शिकण्याचे. पण तरीही आपण अत्यंत तुमचा सर्वांचा विकास, सर्वांना गणित विषयाची भीती दूर व्हावी, त्यासाठी मी तुम्हाला हा कोर्स दिलेला आहे. तुमचा फायदा व्हावा, तुमच्या त्यासोबतच मित्राचाही फायदा व्हावा, मित्रांचाही फायदा होऊ द्या. शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ, असे नवनवीन कोर्सबद्दल माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकत जाईल. बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. आणखीन एक, व्हिडिओ आपण कुठून बघत आहात, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, मलाही लक्षात येईल की हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात पोहोचलेला आहे. ज्या जिल्ह्यातून आपण व्हिडिओ बघत आहात त्या जिल्ह्याचं नाव कमेंट्समध्ये मला टाका आणि गणिताची व्हिडिओ कशी वाटली तेही आपण मला कमेंट्समध्ये टाका. थँक्यू.